कोकणातल्या एका लहानशा गावाच्या टोकाला एक जुना वाडा उभा होता. वाडा इतका प्रचंड की त्याच्या सावलीत अख्खं अंगण झाकलं जायचं. गावकरी त्या वाड्याजवळ जाण्याचं टाळायचे, कारण सूर्य मावळल्यानंतर तिथून विचित्र आवाज यायचे, कधी पावलांचे, कधी हसण्याचे, तर कधी रडण्याचेही. हा वाडा देशमुखांचा होता. अनेक वर्षापूर्वी देशमुख कुटुंब अचानक गायब झालं आणि तेव्हापासून वाडा ओसाड पडला. एके दिवशी शहरातून आलेला अमोल नावाचा तरुण त्या गावात राहायला आला. तो इतिहासाचा विद्यार्थी होता आणि जुन्या वास्तूचं संशोधन करत असे. वाड्याबद्दल ऐकून त्याची उत्सुकता चाळवली. "मी त्या वाड्यात राहून पाहतो," असं अमोलने जाहीर केलं. गावकरी घाबरले. "बाबा, तिकडे जाऊ नकोस, तिथे काहीतरी आहे," म्हातारे आजोबा म्हणाले. पण अमोल थांबला नाही. पहिल्या रात्री वाड्यात सगळं शांत होतं. दुसऱ्या रात्री मात्र मध्यरात्री जिन्यावर पावलं वाजली. अमोल उठला. समोर दिवा हातात घेतलेली एक वृद्ध स्त्री उभी होती. "माझं सत्य बाहेर आण," ती म्हणाली आणि अचानक नाहीशी झाली. अमोल घाबरला, पण पळून गेला नाही. दुसऱ्या दिवशी त्याने वाड्यातील कागदपत्र, जुनी वही आणि कपाट तपासायला सुरुवात केली. त्याला एक जुनी डायरी सापडली. डायरीत लिहिलं होतं, देशमुख कुटुंबातील स्त्रीवर अन्याय झाला होता. तिला तिच्या हक्काची जमीन नाकारण्यात आली आणि तिलाच वेडं ठरवून वाड्यात कोंडून ठेवलं गेलं. तिचा मृत्यू अन्यायाने झाला. त्या रात्री तिचं वृद्ध स्त्री पुन्हा दिसली. "आता लोकांना खरं सांग," ती म्हणाली. अमोलने दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांसमोर सगळं सत्य मांडलं. जुन्या कागदपत्रामुळे ते सिद्धही झालं. त्या स्त्रीच्या नावावर जमीन परत देण्यात आली आणि तिच्या स्मरणार्थ छोटं मंदिर उभारण्यात आलं. त्या दिवसानंतर वाड्यातून कुठलाही आवाज आला नाही. आजही तो वाडा उभा आहे, पण आता तो भीतीचा नाही, तर सत्याचा आणि न्यायाचा साक्षीदार आहे. तर मित्रांनो, कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.